नमस्कार पालकांनो, तुमच्यासाठी जबरदस्त आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता मुलींच्या खात्यामध्ये 1,01,000 रुपये जमा होणार आहे। आता कोणत्या कोणत्या मुली ह्या 1,01,000 साठी पात्र आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, सर्व माहिती तुम्हाला सविस्तर आपल्या मराठी या चॅनलवर बघायला भेटणार आहे। आणि काही समस्या असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता। सविस्तर माहिती देणार आहे, म्हणूनच व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, एंडपर्यंत बघा आणि ह्या योजनेचा लाभ नक्कीच घ्या। तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। लाडकी योजनेअंतर्गत मुलींना आता 1,01,000 रुपये मदत दिली जाणार आहे। तर तुम्हाला देखील ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, सविस्तर माहिती आपण समजून घेऊया। लेक लाडकी योजनेचा उद्देश काय आहे की मुलींना जन्म प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींना चांगले शिक्षण देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व विवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळांमध्ये मुलींना 0 रुपयामध्ये शिक्षण मिळवून देणे, ही योजनेचा हा लाभ आहे। तर ह्या योजनेचा उद्देश हाच आहे की मुलींचा जे आता तुम्ही बघू शकता की जन्मदर आहे तो कमी होत चाललेला आहे, कुपोषणचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। तर हे सगळं कमी करण्यासाठी सरकारने लेक लाडकी योजना चालू केलेली आहे। की योजनेसाठी लाभार्थींना पात्रता काय हवी आहे ते सर्व जाणून घेऊया। खूप महत्त्वाचं आहे, कुठेही स्किप करू नका व्हिडिओ। तर केसरी रेशन कार्ड धारक असेल त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2000 नंतर झालेला असेल तशाच मुलींना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। एक मुलगा व एक मुलगी असली तर लाभ चालू राहील। त्यानंतर कुटुंबाचं वार्षिक उत्पादन आहे ते 1 लाखापेक्षा जास्त नसावे। ह्या योजनेमध्ये जे लाभ घेत आहेत ते लाभार्थी महाराष्ट्रामध्ये स्थानिक असावे, त्यांच्याकडे डॉमिसाईल प्रमाणपत्र असावं। तर हे जे लाभार्थींसाठी जे पात्रता आहे ह्या पात्रतामध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थींना कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार आहे ते जाणून घेऊया। मुलींचा जेव्हा जन्म होतो तेव्हा 5,000 रुपये मिळणार आहे। पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये मिळणार आहे। 6वीत गेल्यावर 7,000 रुपये मिळणार आहे। 11वीत गेल्यावर 8,000 मिळणार आहे। त्यानंतर मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना 75,000 म्हणजे 75,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर अशा प्रकारे हे पैसे वाटप प्रक्रिया होणार आहे आणि एकूण रक्कम 1,01,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। तर आता ह्यासाठी जे लागणारे कागदपत्र आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट ठेवायचे आहे आणि कशा प्रकारे अर्ज करायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे। एक लाडकी योजनेसाठी जे लाभार्थी आहे त्यांचा जन्माचा दाखला पाहिजे नाही, उत्पन्नाचा दाखला ठेवायचा आहे। लाभार्थींचा आधार कार्ड म्हणजे बॉर्न बेबी गर्ल त्यांचा आधार कार्ड, पालकांचा आधार कार्ड, बँक पासबुक पहिल्या पानावर सर्व माहिती असायला पाहिजे, त्यांचं नाव, ॲड्रेस, IFSC कोड ते सर्व पहिल्या पानावर पाहिजे। रेशन कार्ड पाहिजे, मतदान ओळखपत्र पाहिजे। त्यानंतर महाराष्ट्रात राहत असेल तर डॉमिसाईल सर्टिफिकेट आहे ते पाहिजे। त्यानंतर संबंधित टप्प्यातले लाभाकरता शिक्षण घेत असल्या बाबतचा शाळेचा दाखला पाहिजे। पालकाचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र पाहिजे। अंतिम लाभाकरता मुलींचा विवाह झाला नसले आवश्यक आहे। अविवाहित असल्याने ह्या लाभार्थीचा सर्व घोषणापत्र पाहिजे, म्हणजे अविवाहित असेल तर त्यांचं प्रमाणपत्र पाहिजे। तर ह्या अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट असाल तरच तुम्हाला लेक लाडकी योजनेअंतर्गत ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर तुमच्याकडे देखील हे सर्व डॉक्युमेंट आहे। तुमची मुलगी 2023 नंतर बॉर्न झालेली असेल तर ह्या योजनेचा नक्कीच लाभ मिळेल। आता हे सर्व झालं, डॉक्युमेंट आहे, लाभ आहे, कशा प्रकारे हप्ते वितरण होणार ते सर्व सांगितलं। पण हे फॉर्म कुठं भरायचं? तर तुमच्या जवळपास अंगणवाडी सेविका असेल तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊन जावा आणि फॉर्म भरा आणि त्यांच्याकडे सबमिट करा। तर अशा प्रकारे फॉर्म भरून तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता।
तर ही महत्त्वाची माहिती आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि काही समस्या असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय महाराष्ट्र.